नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दही भाताची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे दही भात. एक गाव होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याला एक कन्या होती, एकुलती एक, आणि सद्गुणी होती. तिचं महादेवावर खूप भक्ती होती. अशी सद्गुणी कन्या आपल्या पोटी आली म्हणून राजा खूप खुश होता. त्या राजकन्येला दही भात खूप आवडायचा. ती जेवणामध्ये काय करायची, सगळ्यात शेवटी दही भात घ्यायची आणि खायची. रोजचा तिचा नियम होता की रोज दही भात खायचा. मग तिची आई काय करायची, दही भात जर तिने टाकून दिला थोडा ताटात, शिल्लक राहिला किंवा थोडासा, तर तिची आई तिला रागवायची. त्याच्यामुळे तिनं काय करायचं, जरी थोडासा भात उरला तर ती काय करायची, खिडकीतून बाहेर टाकायची. असा उरलेला दही भात टाकून टाकून तिथे दही भाताचं झाड तयार झालं. हळूहळू ते झाड वाढू लागलं. इकडे राजकन्याही हळूहळू मोठी होऊ लागली. लग्नायोग्य झाली. राजाच्या मनात विचार आला, आता हिचं लग्न करायला पाहिजे. मग काय झालं, राजा राजकन्येकडे गेला आणि तिला म्हणाला, तुला कसा वर पाहिजे, म्हणजे तसा मला शोधता येईल. तर ती राजकन्या काय म्हटली, हे दही भाताचं जे झाड आहे ते जो ओळखील त्याच्याशी मी लग्न करील. मग राजाने दौंडी पिटवली सगळ्या राज्यामध्ये की हे झाड जे ओळखील त्याच्याशी माझी राजकन्या लग्न करेल. गावोगावचे राजकुमार राजाच्या दरबारात पोचले. त्यांनी सांगायला सुरुवात केली. कोणी म्हणत चिंचचं झाड आहे, कोणी म्हणे आंब्याचं आहे, कोणी म्हणे आहे पेरूचं आहे, कोणी म्हणे सीताफळाचं आहे, कोणी म्हणे फुलाचं आहे, पण कोणालाच ते झाड कशाचे आहे हे ओळखता येईना. 3 दिवस हा कार्यक्रम चालू राहिला, पण कोणालाही ते झाड कशाचे आहे हे ओळखता आले नाही. राजा निराश होत होता. 15 ते 20 मिनिट राहिले होते शिल्लक, शेवटचे 3 दिवसातले. मग शेवटी काय झालं, मागून एक वाघ आला आणि तो वाघ म्हणाला, मी ओळखतो हे झाड कशाचं आहे ते. सगळे लोक घाबरून बाजूला सरकले आणि तो वाघ समोर आला आणि त्या वाघाने सांगितलं की हे झाड दही भाताचं आहे. मग काय, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ह्या वाघाला कसं काय ओळखता आलं. परंतु राजा चिंतेत पडला की आता आपल्याला आठ तर मान्य करावीच लागेल की जे दही भाताचं ओळखेल त्याच्याशी लग्न करून द्यायचे, आणि हा तर वाघ आहे, आता काय करायचं. राजाने राजकन्येला विचारलं. राजकन्या म्हणाली, आपण पण ठेवला होता ना, तर ती अट आपण पूर्ण करायलाच पाहिजे. मी वाघासोबत लग्न करायला तयार आहे. मग काय, तयारी सगळी लग्नाची झाली आणि वाघासोबत राजकन्येचं लग्न लावण्यात आलं. मग आता जायचं कुठे, वराड. मग वाघासोबत निघालं वराड. 4 बैलगाड्या भरून सगळं सामान वगैरे पॅक करून राजाने तिच्यासोबत दिलं. वाघ पुढे पुढे चालत होता आणि त्याच्या मागे 4 बैलगाड्या आणि राजकन्येची डोली जात होती. असे करत करत खूप दूर गेल्यानंतर एक गुहा लागली आणि त्या गुहेपाशी जाऊन वाघ थांबला. वाघाला चालून चालून खूप भूक लागली होती. वाघाने त्या बैलगाडीचे 2 बैल फस्त केले आणि डरकाळी फोडत त्या गुहेसमोर जाऊन बसला. मग शिपायांनी सगळं सामान वगैरे उतरून त्या राजकन्येला गुहेपाशी सोडून सगळं वराड बाकीचं परत निघाले. सगळे शिपाई वापस गेल्यानंतर राजकन्या आणि वाघच राहिले तिथे जंगलामध्ये. पण राजकन्या घाबरली नाही, आपली गुहेत झोपी गेली. वाघ रात्रभर तिचं रक्षण करत गुहेबाहेर बसला. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. ती शिवभक्त असल्यामुळे दर सोमवारी ती महादेवाची पूजा करायची. मग तिने काय केलं, एक जवळच नदी पाहिली. त्या नदीजवळ गेली, वाळूचा महादेव बनवला आणि त्याची मनोभावे पूजा केली. वाघ तिच्यासोबतच आलेला होता. मग तिने काय केलं, पूजा झाल्यानंतर पूजेचं उरलेलं पाणी फेकायला गेली जवळच. तितक्यात काय झालं, तिथे वाघ बसलेला होता. त्या वाघाच्या पायावरती पडलं ते पाणी पूजेचं. मग त्या वाघाचे पाय जे होते ते माणसाचे झाले. तिला एकदम आश्चर्य वाटलं की आपण पाणी टाकल्या ह्याचे पाय कसं काय माणसाचे झाले. मग ती घरी गेली. असे करता करता दुसरा सोमवार आला. दुसऱ्या सोमवारीही तसेच झाले. तिने पूजा केली, उरलेलं पाणी त्या वाघाच्या पायावरती टाकलं दुसऱ्या 2. मग त्याचे हात झाले माणसाचे. मग आता काय करत तिसरा सोमवार आला. तिसऱ्या सोमवारी पण तिने उरलेलं पाणी टाकलं.
मग पूर्ण वाघ, फक्त चेहरा वाघाचा राहिला आणि बाकी पूर्ण तो माणसाचा झाला. त्याचे पूर्ण शरीर माणसाचे आणि चेहरा फक्त वाघाचा राहिला. असे करत करत चौथा सोमवार आला. मग चौथ्या सोमवारी त्या राजकन्येने काय केलं, त्या वाघाला घेऊन आपल्या माहेरी परतली. माहेरी गेल्यानंतर तिने आईबाबांना सगळी हकीकत सांगितली आणि जेवढे लग्नाला तिच्या लोक होते तेवढ्यांना बोलवायला सांगितलं. मग राजाने तेवढ्यांना निमंत्रण दिलं. सगळे लोक आले आणि सगळ्या लोकांना आश्चर्यच वाटत होतं की हा पूर्ण माणूस आणि फक्त चेहरा तेवढा वाघाचा राहिला आहे. मग तिने सगळ्यांसमोरच महादेवाची पूजा केली आणि ते उरलेलं पाणी त्याच्या चेहऱ्यावरती टाकलं. मग तो पूर्ण माणूस झाला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय घडलं. ही शिवभक्त होती. ते महादेवाने तिची इच्छा पूर्ण केली होती. आणि त्या वाघाचा सुंदर राजकुमार झालेला पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. मग त्या सुंदर राजकुमाराने सांगितलं, मी आदल्या जन्मी राजकुमार होतो, पण पार्वतीच्या शापामुळे मी वाघ झालो होतो आणि आता परत शंकराच्या कृपेमुळे मी राजकुमार बनलोय. मग सगळ्यांनी त्या राजकन्येची आनंदाने पाठवणी केली आणि तो राजकुमार आणि राजकन्या आनंदाने संसार करू लागले. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.